भोजशाळा, मध्य प्रदेश. एक अतिशय चांगला निकाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा. आपल्या भारतामध्ये झालंय काय की पूर्वीच्या सेंट्रल मिनिस्ट्रीनी काही गोष्टींकडं जाणून बुजवून कानाडोळा केला होता असं म्हणण्या इतपत सगळं सत्य बाहेर येतंय. त्यापैकीच एक भोजशाळा, वाग्देवीचं मंदिर, वाग्देवी सरस्वती, ज्या मंदिरावर मुघल आक्रमणकर्त्यांनी आक्रमण केलं आणि त्या वेळच्या राजा लोकांना ते आक्रमण, तो कब्जा याला प्रतिकार करता आला नाही. परिणामी ते आमचंच देवस्थान आहे अशा आविर्भावात शेकडो वर्षापासून मुस्लिम समाज असं म्हणत म्हणत त्याचा वापर करत होते. मग त्याच्यामध्ये न्यायालयीन लढाई झाली. मग तोडगा निघाला की आठवड्यातनं एक दिवस हिंदूंनी पूजा करावी, शुक्रवारी मुसलमानांनी नमाज अदा करावी, वगैरे वगैरे. आता या भोजशाळा वाग्देवी मंदिराचा प्रश्न न्यायालयीन लढ्यामध्ये आपल्या या हिंदू संघटनांनी लावून धरला आणि शेवटी जवळपास 700 वर्षाच्या जोखडामधून 700 वर्ष बेड्यांमध्ये अडकलेलं हे वाग्देवीचं मंदिर, हे सरस्वतीचं मंदिर आज फक्त हिंदूंसाठी खुलं झालं आहे. 4-5 दिवसापूर्वीचा हा निकाल आणि मग त्यानंतर त्या मध्य प्रदेशातल्या भोजशाळा या स्थानावर आयोजित केलेला एक मोठा उत्सव आणि प्रचंड संख्येने या धार जिल्ह्याकडे धावत निघालेला हिंदू समाज. आनंदित व्हायला होतं ना? झालं पाहिजे. प्रत्येक हिंदूच्या मनात अशी आनंदाची कारंजी फुलून यावीत असाच हा मध्य प्रदेश हायकोर्टचा एक सुंदर असा निकाल. अर्थात अयोध्येमध्ये राम मंदिर बनलं, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, भलं मोठं जजमेंट, त्याचं निकालपत्र. आणि आता त्यामध्ये जे काही मुद्दे विचाराधीन होते, विचारात घेतले गेले होते, त्या मुद्द्यांचा आधार घेत अनेक मंदिरांच्या बाबतीत अशा या याचिका प्रलंबित आहेत. यथावकाश मथुरा, तोही तोडगा निघेल. ज्या ज्या ठिकाणी म्हणून आपल्याला संशय आहे, ज्या ज्या ठिकाणी म्हणून पुरातत्व खात्याला काही आपले बांधकामामध्ये स्वस्तिक, ओम किंवा काही जमिनीत गाडलेल्या आपल्या महादेवाच्या पिंडी अशा वस्तू सापडत आहेत, त्या गोष्टींबद्दल न्यायालयीन लढा लवकरच आपण जिंकू असंच चित्र निर्माण झालेलं आहे. वास्तविक पाहता या हिंदुस्थानावर आक्रमणकर्ते आले आणि त्यांनी इथली देवळं नष्ट करायला सुरू केलं, हे सगळ्या इतिहासात नमूद आहे. हजारो वर्षाची परंपरा असलेला हा हिंदू समाज, ही हिंदू मंदिरं ती उद्ध्वस्त करायची आणि मग लवकरात लवकर बांधकाम व्हावं म्हणून ढाचा तसाच ठेवून त्याच्यावरती घुमट बांधायचा आणि त्याला मशीद म्हणून डिक्लेअर करायचं. अगदी पुरातन काळापासून या गोष्टी चालत आल्या. कृष्णदेवराय यांनी 10व्या 11व्या शतकामध्ये असे कितीतरी हल्ले परतवून लावले स्वतःचं साम्राज्य आणि स्वतःचा धर्म टिकवण्यासाठी. अफाट सैन्य, अफाट संपत्ती कृष्णदेवराय यांच्याकडे होती. त्यामुळं त्यांच्यापुढं मुघलांचं कोणतंही सैन्य तग धरू शकलं नाही. म्हणून त्यांच्या या विभागामध्ये जास्त वाताहत त्या काळात नाही झाली. पण नंतर 12वं शतक, 13वं शतक, छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत कितीतरी मंदिरं बेचिराख झाली होती. आज ऐकून इतकं मन प्रफुल्लित झालेलं आहे की चला, भोजशाळा, मध्य प्रदेश, सरस्वती मंदिर. आता ब्रिटिश म्युझियममध्ये ह्या सरस्वतीची मूर्ती आहे असं समजतं. म्हणजे ब्रिटिशांनी शेकडो वर्ष आपल्याला गुलामगिरीमध्ये
छानपैकी झोडपून काढलं, वापर केला आपला आणि आपल्या भारत देशाला लुटून न जाणो त्यांनी काय काय तिकडे नेऊन ठेवलं आहे. जुजबी माहिती असते सामान्यांना, तुम्हा आम्हाला, की कोहिनूरचा हिरा तिकडं आहे, अमुक भवानीची तलवार तिकडं होती, वगैरे वगैरे. पण असं कितीतरी कितीतरी ऐश्वर आपल्या या भारतातलं आज त्या ब्रिटिशांकडं आहे. न जाणो त्यावेळच्या सगळ्या ज्या लॉर्ड लोक होती त्यांच्या घरातून त्या वस्तू असतील, आता त्या पिढीजत पिढी त्यांच्या घरात असतील का म्युझियममध्ये थोड्याच वस्तू असतील, काय करणार आता, कसं करणार. पण आता ही सरस्वतीची मूर्ती ब्रिटिश म्युझियमच्या तिथे ठेवलेली आहे असं माहिती आहे, म्हणून या हायकोर्टने आता असं आदेशित केलं आहे की भारत सरकारने जर पूर्वी काही त्या सरस्वतीची मूर्ती परत मिळावी अशी निवेदनं त्या ब्रिटिश म्युझियमकडे सुपूर्द केली असतील, दिली असतील, तर त्या निवेदनांचा पाठपुरावा भारत सरकार करू शकते. याच गोष्टींचा आधार घेऊन आता मध्य प्रदेशातील सर्व हिंदू संघटना सरस्वतीची मूर्ती कधी एकदा त्या ब्रिटिश म्युझियममधनं आम्ही आणतो आहे आणि तिथे पुनर्स्थापित करतो आहे असं त्यांना होऊन गेलं आहे. या निकालानंतर तिथल्या हिंदू समाजाने एक, ज्याला आपण प्रारूप मूर्ती असं म्हणू, तात्पुरती प्रतिष्ठापना एका सरस्वतीच्या मूर्तीची त्या मंदिरात नक्की केली आणि पूजा अर्चा आणि कायमची ज्योत प्रज्वलित केली. असं सांगितलं जातं, असं इतिहासात पण आहे, ASIला पण माहीत आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, आर्किओलॉजिकल सर्वे, इंडियन आर्किओलॉजिकल सर्वे या कार्यालयाला सुद्धा माहिती आहे की या भोजशाळा या सरस्वतीच्या मंदिराच्या ठिकाणी पूर्वी काय चालत होतं आणि त्या नोंदी काय आहेत. काय आहेत? हजारो वर्षाची परंपरा असलेली आपल्या हिंदुस्थानमधली एक सर्वोच्च भाषा संस्कृत, तीसुद्धा आजकाल डळमळीत होऊ लागली आहे, लोप पाहू लागली आहे. त्या संस्कृतचं अध्ययन करणं, व्याकरणाचा अभ्यास करणं, त्या संस्कृत भाषेमध्ये नवनवीन संशोधन करणं, या गोष्टी या भोजशाळा येथील या सरस्वती मंदिरात, या वाग्देवी मंदिरात चालू असायच्या. तीच परंपरा इथून पुढं चालू ठेवावी असंही आपल्या हायकोर्ट मध्य प्रदेशने त्या निकालपत्रामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे कुठेतरी आता आपल्या हजारो वर्षाच्या परंपरेला जो पूर्वी होता तो सन्मान मिळवून देण्यासाठी न्यायिक लढे जिथं जिथं म्हणून प्रलंबित आहेत त्या लढ्यांचा आता निकाल लागू लागलेला आहे. अशाच निकालाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी केस अजमेर शरीफ दर्गा, ज्याचा सिव्हिल कोर्टामध्ये एक निकाल लागला की ठराविक या लोकांना पार्टी करायचं राहून गेलेलं आहे, तर यांना पार्टी करा. आणि त्या संबंधात अपोजिट अशा 9 याचिका होत्या, म्हणजे विरुद्ध बाजूनी जवळपास 9 याचिका दाखल केल्या होत्या. त्यामध्ये सुद्धा एक सकारात्मक निकाल असा देण्यात आलेला आहे की या 9 याचिकाकर्त्यांनी या न्यायालयाचा वेळ खाल्लेला आहे आणि म्हणून त्यांना प्रत्येकी 30,000 रुपये दंड आकारण्यात आला. हे दोन्ही निकाल जरी सकारात्मक असले आणि पार्टी बनवण्याचा जो काही मुद्दा राहून गेला होता त्या लोकांना पार्टी बनवलं गेलं आहे, म्हणजेच कुठेतरी एक सकारात्मक वाटचाल. अजमेर शरीफ दर्गा हे सुद्धा एक पुरातन शिवमंदिर होतं अशी जी केस आहे ती केससुद्धा पुढे सरकू लागेल आणि 22 जुलै या तारखेपासून मॅक्झिमम कंटिन्युअस हिअरिंग या केसमध्ये होईल. आणि अर्थातच आक्रमणकर्त्यांचे जर हे सगळे प्रताप असतील आणि तशा सिद्ध करणाऱ्या गोष्टी जर ASIच्या सुद्धा लक्षात आल्या असतील, याचिकाकर्त्यांनी त्या लक्षात आणून दिल्या असतील, ते त्याच्यामध्ये यशस्वी होत असतील आणि जर पुरावे तिथं आजही उपलब्ध असतील तर नक्कीच पॉझिटिव्ह जजमेंट विल बी डिक्लेअर्ड ॲज फार ॲज अजमेर शरीफ दर्गा इज कन्सर्न, असंच म्हणावंसं वाटतं. आणि भारत देशामध्ये कुठून आल्या हो यांच्या या इतक्या मोठ्या मशिदी? शक्य आहे का? नाही ना. म्हणूनच ताजमहालच्याबद्दल जे बोललं जातं, तेजोमहल होता तो, ते सुद्धा शिवमंदिर होतं आणि म्हणूनच ते कळू नये म्हणून 22 दरवाजे बंद ठेवले होते, वगैरे वगैरे गोष्टी आपण ऐकतो आहे. आता अर्थात त्याच्यामध्ये काय न्यायिक लढा पुढे उत्पन्न होईल, पुढे उभा केला जाईल. आपल्या याचिकाकर्ते जे काही हिंदुस्थानचे कैवारी आहेत, जे हिंदुस्थानमधल्या या हिंदू धर्माबद्दल आणि या आस्थेबद्दल प्रचंड
आपली एक मनःशक्ती लावून पुढे जाऊ इच्छितात अशा लोकांनी जी काही हालचाल करतील त्याच्यातून नक्की सकारात्मक बदल घडत जातील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. या व्हिडिओच्या अनुषंगानेच मला या भारत सरकारला विनंती करावीशी वाटते, एक भारतीय म्हणून. जर मोगलांचं आक्रमण परतवून लावण्यासाठी छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे अशा अनेक लोकांनी, पेशवाईतल्या काही आपल्या मोठ्या योद्ध्यांनी प्राणांची आहुती दिली असेल आणि त्यानंतरसुद्धा स्वातंत्र्य मिळून झालं तर 78 वर्षांनीसुद्धा जर दिल्ली, मुंबई किंवा मोठमोठ्या शहरांमधले, उत्तर प्रदेशमधले काही रस्त्यांची नावं जर त्यावेळच्या मुघल सेनापतींच्या नावाने अजूनही पाट्या झळकत असतील तर याच्यापेक्षा जास्त शोकांतिका कोणती आहे हो? या गुलामगिरीच्या जोखडातून, या मुघलांच्या आक्रमणकर्त्यांच्या जोखडातून अजूनही स्वतंत्र भारत मुक्त होऊ शकत नाही. का बरं? का होऊ शकत नाही? म्हणून या बाबतीत सुद्धा भारत सरकारने थोडासा पुढाकार घेऊन सत्वर जितक्या म्हणून गावांची नावं बदलता येतील, जितक्या म्हणून रस्त्यांची नावं ही मुघल आक्रमणकर्त्यांची असतील, ती सगळा इतिहास पुसून टाकण्यासाठी या रस्त्यांना, त्या गावांना बदल केलाच पाहिजे त्यांच्या नावामध्ये. फॉर एक्झाम्पल, औरंगाबादचं संभाजीनगर झालं आहे, अहमदनगरचं अहिल्यानगर झालं आहे. याच पद्धतीने या गोष्टींचं ताबडतोब नावं बदलून आपल्या भारतीयांना नक्कीच हे सरकार दिलासा देईल. याच अपेक्षेसह अजमेर शरीफ दर्गाच्या सकारात्मक निकालाला शुभेच्छा देत या व्हिडिओत इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.